नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे अंमली पदार्थांच्या तस्करीचा मोठा डाव उधळलाय। गोल्डन डाईट नाक्यावर 2 वाहतूक कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडलेल्या राजस्थान पासिंगच्या कारमधून तब्बल 35,70,720 रुपयांच्या अफूच्या सुकलेल्या बोंडाचा साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कार चालकाला अटक करण्यात आली, तर त्याचा साथीदार मात्र पसार झालाय, अशी माहिती कापूरवाडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी दिले। कापूरवाडी जंक्शन गोल्डन डाईट नाका येथे 22 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलीस हवालदार सचिन खराडे आणि महिला पोलीस कर्मचारी मयुरी पवार हे वाहतूक नियमन करत होते। त्यावेळी नाशिक मुंबई महामार्गावरून जाणाऱ्या काळ्या रंगाच्या राजस्थान पासिंग कारमध्ये संशयास्पद गोण्या वाहून नेल्या जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यांनी कार थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता वेगाने पळ काढला। सतर्क झालेल्या खराडे आणि पवार यांनी पाठलाग करून कार अडवली। कारमध्ये 2 जण होते, त्यापैकी चालकाच्या शेजारी बसलेला इसम संधी साधून पसार झाला, तर चालकही पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। मात्र दोन्ही वाहतूक पोलिसांनी त्याला पकडून कापूरवाडी वाहतूक विभाग कार्यालयात आणले। कारची तपासणी करताना सीटवर तसेच डिकीत ठेवलेल्या गोण्यांमध्ये अफूच्या सुकलेल्या बोंडाचा संशयित साठा आढळून आला। याबाबत वरिष्ठांना कळवून त्यानंतर तात्काळ अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती दिली। त्यानुसार अंमली विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक डुमलवाड आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी पंचांसमक्ष कारची तपासणी केली। पकडलेल्या चालकाने आपले नाव सीताराम रामनिवास प्रजापती असे सांगितले। पंचनाम्यानंतर कारचं सुमारे 150 किलो वजनाचा आणि अंदाजे 35,70,720 रुपये किमतीचा संशयित अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध पोलीस करतायत। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त ठाण्यातील मावळी मंडळ शाळेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक दिंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते। विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तांचा जागर करत विद्यार्थ्यांनी संत परंपरेचा वारसा जपत दिंडीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। या दिंडीत विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल, माता रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ तसे वारकरी यांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली। हातात टाळ, भगव्या पताका आणि मुखी विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल असा अखंड नाम करत विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातून भक्तिमय वातावरणात दिंडी काढली। पारंपरिक अभंग, हरिनामाचा गजर आणि टाळ मृदुंगाच्या तालावर संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला। दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, संतांचे विचार तसे भक्ती, समता, प्रेम आणि संस्कार याची ओळख करून देण्यात आली। विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती आणि अध्यात्माबद्दल आदर निर्माण व्हावा या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो। दिंडीची सांगता शाळेचे विश्वस्त सुधाकर मोरे आणि रमण गोरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची आरती करून करण्यात आली। यावेळी पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रभारी मानसी गोगावले तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच शाळेचे विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम घडवणाऱ्या या दिंडीमुळे संपूर्ण शाळा परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला होता। खासगी रुग्णवाहिकांमधून रुग्णांची लूट थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्याला यश आले असून मनसेचे जिल्हा सचिव नैनेश पाटणकर यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आणि खासगी रुग्णवाहिकेच्या आतील बाजूस परिवहन विभागाने ठरवून दिलेले दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे। याबाबतचे आदेश परिवहन विभागाकडून प्राप्त झालेत। या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने उचलण्यात आले। आज झालेल्या बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती पवार यांच्यासह परिवहन कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते। मनसेच्या वतीने नेते अभिजित पानसे, अविनाश जाधव, जिल्हा सचिव नैनेश पाटणकर, रवींद्र सोनार, सुबोध वैद्य, विभागाध्यक्ष संदीप साळुंके, वाहतूक जिल्हा अध्यक्ष अचित डोके आदी कार्यकर्ते उपस्थित होते। एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज,
कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटर्ससाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाण्यातील जुन्या चित्रपटगृहांमध्ये वापरबद्दल परवानगी विनाच व्यायामशाळा, लॉज, लग्न सभागृह आणि वाहनांची शोरूम थाटण्यात आल्यात. असा प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे 55 वर्ष जुन्या या चित्रपटगृहांच्या बांधकामांची संरचनात्मक तपासणी करण्यात आलेली नसून त्याचबरोबर काही ठिकाणी अग्निसुरक्षाही वाऱ्यावर असल्याची बाब पुढे आले. या संदर्भात नोटीस बजावून कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ठाणे शहरातील आनंद सिनेमा, वंदना, मल्हार आणि गणेश या चित्रपटगृहाच्या जागेत व्यायामशाळा, लॉज, लग्न सभागृह आणि वाहनांचे शोरूम असे व्यवसाय सुरू करण्यात आले असून त्यासाठी किंवा वापर बदलासाठी शहर विकास विभागाने परवानगी दिल्याची कोणतीही नोंद उपलब्ध नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांनी विचारलेल्या प्रश्नावर पालिकेने दिलेल्या लेखी उत्तरातून ही बाब पुढे आली असून हाच मुद्दा त्यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. पालिकेने दिलेल्या उत्तरामध्ये मल्हार चित्रपटगृहाला 13 ऑक्टोबर 1981 रोजी तर गणेश चित्रपटगृहाला 12 जुलै 1969 रोजी बांधकाम परवानगी देण्यात आली होती. वंदना चित्रपटगृहाचे बांधकाम 1997-98 मध्ये तर आनंद चित्रपटगृहाचे बांधकाम 1999 मध्ये झाल्याची नोंद असल्याचे पालिकेने म्हटले आहे. या जुन्या चित्रपटगृहाच्या जागेत व्यावसायिक वापराबद्दल पालिकेने एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2020 मधील तरतुदीचा उल्लेख केला आहे. R2 क्षेत्रात व्यावसायिक किंवा मिश्र वापर अनुज्ञेय असल्याचे प्रशासनाने नमूद केले असले तरी प्रश्नात नमूद करण्यात आलेल्या व्यायामशाळा, लॉज, लग्न सभागृह आणि वाहनांचे शोरूम या व्यवसायासाठी संबंधित विभागामार्फत परवानगी दिल्याची नोंद आढळून येत नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. याचबरोबर आनंद, वंदना, मल्हार आणि गणेश चित्रपटगृहाच्या जागेतील वापर बदलासाठी शहर विकास विभागाची परवानगी घेतल्याची नोंदी उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने उत्तरात म्हटलं आहे. त्यामुळे हे परवानगी विनाच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या अनधिकृत टपऱ्यांसह शहर विद्रूप करणाऱ्या पोस्टर, बॅनर विरोधात ठाणे महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून यामध्ये एका दिवशी 53 अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करत गुटखा, पान मसाला, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आलेत. तर शहरातील विविध भागात 135 अनधिकृत पोस्टर, बॅनर्स हटवण्यात आलेत. ठाणे शहरातील अनधिकृत टपऱ्या आणि शहर विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या पोस्टर, बॅनर्स विरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारलाय. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त अतिक्रमण जितेंद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ उपायुक्त दीपंकर झिंजाड, वैभव आवरे आणि दिनेश तायडे यांच्या समन्वयातून करण्यात आले. प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.
शाळा महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करत महापालिकेच्या अतिक्रमण निष्कर्षण विभागाने कारवाई केली. या मोहिमेत एकूण 53 अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात गुटखा, पान मसाला, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. सिडको येथील बेडेकर महाविद्यालयासमोरील टपरी, महागिरी येथील ठाणे पोलीस स्कूल समोरील टपरी, NKT महाविद्यालयासमोरील टपरी तसेच जांभी नाका, टेंबी नाका येथील टपरीवरून कारवाई करण्यात आली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.